सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, मनसे या पक्षाची महाविकास आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे। या निवडणुकीसाठी आघाडी अंतर्गत माकप 20 जागांची मागणी करणार आहे, अशी माहिती माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत आडम मास्तर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच सोलापुरात बैठक होऊन त्यात महाविकास आघाडी करून महापालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला। यानुसार माकप आपल्या ताकदीनुसार 20 जागांची मागणी करणार आहे। प्रभाग क्रमांक 9, 13, 14, 15, 16, 18 आणि 22 यामध्ये माकप निवडणूक लढवणार आहे। महाविकास आघाडी अंतर्गत आमच्या पक्षाला 12 ते 14 जागा मिळतील। यापैकी 6 ते 7 उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे, असे नरसय्या आडम माध्यमाशी बोलताना म्हणाले। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मत आपल्या पुढं मांडण्याकरता आज आपल्याला बोलवलेलं आहे। आम्ही प्रयत्न करून सोलापूर शहरामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट, त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि CPM अशा पद्धतीचं महाविकास आघाडी करण्याचा निर्णय सेनेचे नेते, राज्याचे माजी मंत्री, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीला आकार देण्याचा निर्णय झाला। तर महाविकास आघाडी मार्फत आम्ही CPM म्हणून त्यात समावेश होणार आणि महाविकास आघाडीचं विजय व्हावा म्हणून सोलापूर शहरातला प्रत्येक कामगार प्रयत्न करणार आहे। तर या महाविकास आघाडीकडे आम्ही आमच्या ताकदीनुसार 20 जागा आम्ही मागणार आहे आणि वाटाघाटीमध्ये 12 ते 14 जागेवर आम्ही महाविकास आघाडीकडनं जागा सोडून घेऊ, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी तुटणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे। आता या जागा प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 22 म्हणजे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार यापूर्वी निवडून आलेले आहेत किंवा 2 नंबरचे मत ज्यांना मिळालेले आहेत असे हे प्रभाग आम्ही निवडलेले आहेत। या वेळेला 50% आमचे उमेदवार नवीन राहणार आहेत, तरुण राहणार आहेत। त्याच्यामध्ये वकील असतील, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनियर असतील, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट महिला असतील। या वेळेला 5 ते 6 उमेदवार आमचे उच्च शिक्षित आणि 50% उमेदवार चळवळीतले, कामगार चळवळीतले राहणार आहे।
मागताय महाविकास आघाडीच्या वतीने, म्हणजे त्यांच्याकडे मागणी तुमची आहे? 20 जागा माग जर त्यांनी जागा जर दिले नाही तुम्हाला, डावळले, तुमची भूमिका काय आहे? जर मागितली जागा नाही मिळाली तर भूमिका काय आपली? काहीतरी द्यावं लागेल त्यांना. काहीतरी द्यावं लागेल. दिलेच नाही. काहीतरी आम्हाला 8-9 मिळाले आणि उद्या 8-9 निवडून आले, मात्र समजा काही सगळ्यावर दिले नाही. परिणाम होईल ना. नाही, तुमचं मनासारखं दिले नाही तर हे बघा, मनासारखं जागा द्यावंच लागेल त्यांना. त्यांचा उमेदवार नाही त्या भागात, काय करणार? समजा दिलेच नाही, पुढची भूमिका. दिलेच नाही तर बघू, विचार करू त्यावेळेला. मास्तर, तुमच्या विरोधात उमेदवार दिला. रात गई बात गई. ते विसरून जायचं आपण. शरद पवारांची भेट झाली का? शरद पवार साहेबांची भेट झाली का? फोनवर बोलणं झालं. काय म्हणाले? उद्धव ठाकरेला सांगतो असं सगळं. नाही, अधिकारी यांच्या लग्नाला जेव्हा आलते साहेब, तेव्हा साहेबांची भेट झाली होती हे नंतर मी फोनवर. मास्तर, ईव्हीएम बाबत माकपची भूमिका काय असणार आहे? ईव्हीएम मशीनच्या बाबतीत काय भूमिका आहे? आता असं आहे, आमची नेहमीची भूमिका आहे, मतपत्रिकेवर घ्या, आम्ही पूर्वीपासून म्हणतो. आता सरकार त्यांचं आहे, निवडणूक कमिशनर त्यांचं आहे. आता आहे त्या परिस्थितीत करावं लागेल. आता नाही लागेल त्याला. आहे त्याच्यामध्ये गोंधळ आहे. आता ते काय तज्ज्ञ माणसांचा प्रश्न आहे, आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. बोला. आमची मागणी आहे मतपत्रिकेवर मतदान.